आपण अकाउंट पेपरसाठी जेही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत आणि जेही कंपल्सरी क्वेश्चन आहेत ते बघणार आहोत। सर्वात आधी मला तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची आहे की यावर्षी जे JDCA चे हॉल तिकीट्स आले त्याच्यावर आलेलं आहे की कॅल्सी अलाउड नाहीयेत म्हणून, तर कोणालाही कॅल्सी वापरता येणार नाहीये। म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस व्यवस्थित करावी लागेल, कारण कॅल्क्युलेशन्सची प्रॅक्टिस असेल तर ॲक्युरसी राहील। म्हणून कॅल्सी नाहीये तर घाबरण्याचं काही कारण नाहीये। मी तुम्हाला असे काही टॉपिक्स सांगणार आहे की ज्याच्याने तुमचा स्कोर होईल आणि मिनिमम 40 मार्क्स तर लागतीलच पासिंगला, तर 40 पेक्षा जास्तच मार्क्स काढण्याचा प्रयत्न करायचा, कारण की अकाउंट सब्जेक्ट स्कोरिंग आहे। तर प्लीज सर्वांनी नोटबुक आणि पेन घेऊन बसा। आपण अकाउंट पेपरच्या क्वेश्चन पेपर्स डिस्कस करणार आहोत आणि जे टॉपिक्स येणार आहेत ते सर्व टॉपिक्स डिस्कस करणार आहोत। आणि कॅल्सी अलाउड नसल्यामुळे सर्वांना प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करावी लागणार आहे। हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या YouTube चॅनल करियर गायडन्सवर। JDCA एक्झाम जवळ आलेली आहे, म्हणून अकाउंट पेपर साठी मला खूप रिक्वेस्ट येत होत्या, खूप मेसेजेस येत होते की मॅम प्लीज अकाउंटच्या पेपर पर्यंत तुम्ही तयारी करून घ्या, म्हणून व्हिडिओज स्टार्ट करा। तर मी आता अकाउंटच्या पेपर पर्यंत रोज एक व्हिडिओ येणार आहे, तर तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बसा। जेही मी सांगते ते नोट डाऊन करा। सर्वात आधी आपण डिस्कस करू मिनिमम 10 क्वेश्चन पेपर आपण डिस्कस करणार आहोत अकाउंट्सच्या, कारण की झालेल्या क्वेश्चन पेपर्स मधूनच क्वेश्चन्स रिपीट होत असतात। म्हणून सर्वांनी नोट डाऊन करत राहा मी जेही सांगते ते। स्क्रीनवरती क्वेश्चन पेपर तुम्हाला दिसत असेल तर सर्वांनी प्लीज स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्या। सर्वात आधी तुम्हाला जो क्वेश्चन येणार आहे, सर्वात आधी आपण मे 2013चा क्वेश्चन पेपर बघतोय। मे 2013च्या क्वेश्चन पेपरमधला पहिला क्वेश्चन आहे फायनल अकाउंटचा, 30 मार्काला आलेला क्वेश्चन आहे हा। तर याच्यामध्ये आपल्याला फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तयार करायचं आहे। याच्यात त्यांनी आपल्याला डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स वस्तू दिलेल्या आहेत त्या आपण बघून घेऊ। ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 8,60,000, नंतर परचेसेस दिलं आहे 21 लाख, त्यानंतर सेल्स दिली आहे 29,60,000, फ्रेट अँड कार्टेज दिलं आहे 1,20,000, इंटरेस्ट अर्न दिलं आहे क्रेडिट साईडला 3,55,000, त्यानंतर रेंट रिसिव्ड दिलं आहे 9 लाख, स्टाफ सॅलरी 3,32,000, इंटरेस्ट पेड 2,25,000, पोस्टेज अँड टेलिग्राम 11,000, expenses on meetings 5,000, traveling expenses 2,500, printing and stationery 4,000, rent rates 1500 1,500, purchase return दिलं आहे क्रेडिट साईडला 1,05,000, ऑडिट फी पेड 1,200, repairs and maintenance 12,800, share capital 25,50,000, deposits 2,20,000, borrowing from bank 27,60,000, loan payable 8 lakh, provident fund 27,000, कॅश आणि बँक बॅलन्स दिलेला आहे डेबिट साईडला 3,000, इन्व्हेस्टमेंट 9,18,000, लोन्स अँड ॲडव्हान्सेस 60,81,000। टोटल दिलेली आहे त्यांनी 1,06,77,000। हा फायनल अकाउंटचा क्वेश्चन आहे। क्वेश्चन हातात आल्यावर सर्वात आधी फिगर आउट करून घ्यायचं की ट्रेडिंग अकाउंटला काय येणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय येणार आहे, बॅलन्स शीटला काय येणार आहे, आणि त्यानंतर क्वेश्चन सॉल्व करायचा। आता आपण याच्या पुढच्या ॲडजस्टमेंट्स बघू। ॲडजस्टमेंटमध्ये 4 ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्यांनी। तर पहिली ॲडजस्टमेंट आहे ऑडिट फी आउटस्टँडिंग 1,500, त्यानंतर दिलेली आहे सॅलरीज आर आउटस्टँडिंग 3,000, त्यानंतर दिली आहे प्रीपेड रेंट 500, आणि 4 नंबरची ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक इज ऑफ ₹6,80,000। ॲडजस्टमेंट अगदी इझी ॲडजस्टमेंट आहेत, ज्या 11th स्टँडर्डच्या अकाउंटच्या बुकमध्ये तुम्हाला सापडतील। अगदी इझी आहे, त्यामुळे कॅल्सी नाही आहे म्हणून घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण ॲडजस्टमेंटही त्यांनी इझी दिलेले आहेत।
आउटस्टँडिंग, प्रीपेड आणि क्लोजिंग स्टॉक अगदी बेसिक ॲडजस्टमेंट आहे. तुमच्याकडे जर 11वीचं अकाउंटचं पुस्तक असेल तर तुम्ही त्यात बघू शकतात. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट्सही दिलेले आहेत आणि सर्व डिटेल दिलं आहे. 11वीच्या अकाउंटच्या पुस्तकाची बुककीपिंग अँड अकाउंटन्सीची PDF तुम्हाला ऑनलाईन मिळेल. तुम्ही त्यात बघू शकतात. फायनल अकाउंट अगदी बेसिक 11वीचंच आहे. चला आता आपण आन्सरकडे जाऊ. त्यांनी खाली आन्सर सॉल्व करून दिलं आहे. वरती टाकलं आहे बुक्स ऑफ गजानन सहकारी सोसायटी लिमिटेड मुलुंड. हे वरती टाकायला विसरू नका. फर्मचं नाव वरती टाकणं नेसेसरी आहे. तुम्ही हे विसरतात आणि तुमचा 1 मार्क्स जातो. सर्वात आधी आहे ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटला डेबिट साईड आणि क्रेडिट साईड 2 साईड असतात. तर आपण डेबिट साईड बघू पहिले. डेबिट साईडला त्यांनी सर्वात आधी दिलं आहे ओपनिंग स्टॉक 8,60,000 8,60,000. त्यानंतर दिलं आहे पर्चेसेस 21 लाख. लेस केलं आहे रिटर्न म्हणजेच परचेस रिटर्न 1,05,000 आणि बाहेर टोटल लिहिली आहे 19,95,000. त्यानंतर त्यांनी घेतलं आहे फ्रेट अँड कार्टेज 1,20,000. ही झाली ट्रेडिंग अकाउंटची डेबिट बाजू. आता ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट बाजूला सर्वात आधी त्यांनी घेतलं आहे सेल्स 29,60,000. सेल्सला सेल्स रिटर्न नसल्यामुळे सेल्स डायरेक्टली बाहेर लिहिली आहे. त्यानंतर घेतलं आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला होतो आणि दुसरा होतो बॅलन्स शीटच्या ॲसेटला. तर हा आहे पहिला इफेक्ट. त्यांनी टोटल केली आहे क्रेडिट साईडची टोटल 36,40,000 आली आहे. त्याच्यातून ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईडची टोटल मायनस करून ग्रॉस प्रॉफिट काढलेला आहे. हे झालं तुमचं ट्रेडिंग अकाउंट. त्यानंतर खाली आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ही 2 बाजू आहेत डेबिट आणि क्रेडिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सर्वात आधी घेतलं आहे स्टाफ सॅलरी. स्टाफ सॅलरीला आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट होती ॲडजस्टमेंट नंबर 2. आउटस्टँडिंगचा पैसा ॲड केला आहे आणि बाहेर लिहिलं आहे 3,35,000. त्यानंतर घेतलं आहे इंटरेस्ट पेड, पोस्टेज अँड टेलिग्राम, एक्सपेन्सेस ऑन मीटिंग्स, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. यांना काही ॲडजस्टमेंट नसल्यामुळे हे सर्व बाहेर घेतलेलं आहे. त्यानंतर घेतलं आहे रेंट अँड रेट्स. रेंट अँड रेट्सला ॲडजस्टमेंट आहे ॲडजस्टमेंट नंबर 3. प्रीपेडचा पैसा लेस केला आहे आणि बाहेर लिहिलं आहे. त्यानंतर घेतलं आहे ऑडिट फी. ऑडिट फीला ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंगची, तो पैसा ॲड केला आहे आणि बाहेर घेतला आहे. ज्यालाही ॲडजस्टमेंट असतात ती अमाऊंटमध्ये घेऊन त्याचं ॲडलेस करून नंतर अमाऊंट बाहेर लिहायची. पुढं घेतलं आहे रिपेअर्स अँड मेंटेनन्स. रिपेअर्स अँड मेंटेनन्सचे 12,800 बाहेर घेतलेत. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड बघू. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला सर्वात आधी त्यांनी ग्रॉस प्रॉफिट घेतलं आहे ट्रेडिंग अकाउंटचं. त्यानंतर त्यांनी घेतलं आहे इंटरेस्ट अर्न आणि रेंट रिसिव्ड. तर ज्या ॲडजस्टमेंट आहे त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आहेत, म्हणजेच रेंट रेटला, स्टाफ सॅलरीला आणि ऑडिट फीला. क्रेडिट साईडला ॲडजस्टमेंट कशावरच नाही. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडमधून प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साईड मायनस करून नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट केला आहे 13,21,000 13,21,000. हे झालं तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता पुढे आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला 2 बाजू आहेत ॲसेट आणि लायबिलिटी. सर्वात आधी आपण बघू ॲसेट साईड. ॲसेट साईडला दिलं आहे कॅश अँड बँक बॅलन्स, इन्व्हेस्टमेंट, लोन्स अँड ॲडव्हान्सेस, प्रीपेड रेंटचा हा दुसरा इफेक्ट आहे. फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला झाला आहे, रेंटमधून लेस झालं आहे. आणि क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला झाला आहे. ही झाली तुमची ॲसेट साईड. आता लायबिलिटी साईडला सर्वात आधी घेतलं आहे त्यांनी शेअर कॅपिटल 25,50,000 आणि त्यामध्ये नेट प्रॉफिट ॲड केला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा 13,21,000 आणि बाहेर टोटल लिहिली आहे 38,71,000. नंतर घेतलं त्यांनी डिपॉझिट्स, बॉरोविंग्स फ्रॉम बँक, लोन पेएबल, प्रॉव्हिडंट फंड, आउटस्टँडिंग ऑडिट फी, आउटस्टँडिंग स्टाफ सॅलरी.
आउटस्टँडिंग ऑडिट फी आणि आउटस्टँडिंग स्टाफ सॅलरी हे दोघंही त्यांनी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जो फर्स्ट इफेक्ट केला आहे त्याचा सेकंड इफेक्ट आहे. टोटल केली बॅलन्स शीटच्या दोघं साईडची टोटल येते 76,82,500. बॅलन्स शीट टॅली झालेलं आहे. हा टोटल क्वेश्चन तुम्हाला 30 मार्क्स म्हणजे 30 मार्काला जाणार आहे आणि 30 मार्काला अगदी इझी क्वेश्चन आहे. कॅल्सी अलाउड नाही आहे, मी परत एकदा सांगते, कॅल्सी अलाउड नाही आहे, पण कॅल्क्युलेशन्स अगदी बेसिक आहे. तुम्ही पोस्टिंग जरी केली, तुमचं जर एक्झाम्पल करेक्ट नाही टॅली झालं, रॉंग टॅली झालं किंवा टॅली व्हायला वेळ नाही मिळाला, टाईम कमी पडला, तर तुम्ही जितकं अटेम्प्ट केलं आहे तितक्याला मार्क्स आहेत. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे अकाउंटच्या पेपरला. त्यामुळे तुम्ही जितकं अटेम्प्ट करतायत त्यांना तर तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत आणि ॲडजस्टमेंट अगदी बेसिक आहेत. आउटस्टँडिंग, प्रीपेड, क्लोजिंग स्टॉक, डेप्रिसिएशन अशा ॲडजस्टमेंट्स राहणार आहेत. म्हणून मी तर प्रत्येकाला सांगेल की प्रत्येकाने सर्वात आधी अकाउंटचा पेपर हातात आल्याबरोबर 30 मार्काला फायनल अकाउंटचा क्वेश्चन अटेम्प्ट करा. नाही टॅली झाला तरी चालेल, पण अटेम्प्ट करा, पोस्टिंग करा, प्रत्येकाला प्रत्येकाच्या जागेवर ठेवा. ॲसेट, लायबिलिटी, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जेही क्वेश्चन पेपर मी आता तुमचे सॉल्व करून देणार आहे अकाउंटच्या पेपरपर्यंत, ते सर्व पेपर्स तुम्ही बघा. जे जॉब करता, ज्यांना वेळ नाही आहे, त्यांनी जरी माझा एक यूट्यूबचा व्हिडिओ जरी बघून घेतला तरी तुमची तयारी होणार आहे. मी रोज तुम्हाला जेही IMP टॉपिक्स आहेत त्यांचा एक मोस्टली रिपीट झालेल्या पॅटर्नपैकी एखादा क्वेश्चन घेईल आणि तो सॉल्व करून घेईल. म्हणून प्रत्येकाने व्हिडिओ बघत राहा, अकाउंटच्या पेपरपर्यंत तुमची तयारी होत राहील. ठीक आहे. लवकरच दुसरा व्हिडिओ येईल. सर्वांनी नोटबुक आणि पेन घेऊन बसत जा आणि आज जो मी फायनल अकाउंटचा क्वेश्चन शिकवलेला आहे त्याचे स्क्रीनशॉट काढा आणि एक नोटबुक करा. त्या नोटबुकमध्ये क्वेश्चन आणि आन्सर लिहून घ्या आणि प्रॅक्टिस करत राहा. लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.